काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रकाशित केल्यासाठी राष्ट्रवादीने कोणताही औपचारिक सोहळा न ठेवता पक्षाच्या संकेतस्थळावर आपला जाहीरनामा प्रकाशित केला। जाहीरनामा प्रकाशित करण्याची नवी पद्धत राष्ट्रवादीने यावेळी राबवली। खासगी क्षेत्रात नव्या नोकऱ्यांची संधी, गरिबांना घरे मिळावी त्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन, नव्या राज्यांच्या निर्मितीला पूर्ण पाठिंबा अशी अनेक वचनं यात देण्यात आली आहेत। मात्र विशेष बाब म्हणजे या जाहीरनाम्यात मराठा आरक्षणाचा उल्लेखही नाहीये। तसंच शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचे उल्लेख टाळण्यात आलाय। आजच हा जाहीरनामा प्रकाशित झालाय, याबाबत आपण अधिक माहिती निश्चितपणे पुढे घेत राहणार आहोत। राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात नेमके कोणकोणत्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आलाय त्यावर एक आपण नजर टाकूया, अर्थातच ग्राफिक्सच्या माध्यमातून। जाहीरनाम्यांची तुलना। भाजप काळा बाजार रोखण्यासाठी न्यायालय, राष्ट्रवादी भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करणार, भाजप रोजगार केंद्र करिअर सेंटर उभारणार, राष्ट्रवादी खासगी क्षेत्रात रोजगार निर्मिती, भाजप अल्पसंख्याकांसाठी सोयी सुविधा मदरसा नूतनीकरण उर्दू भाषेचं संरक्षण, राष्ट्रवादी अल्पसंख्याकांसाठी वेगळा कायदा, भाजप महिला मुलांच्या संरक्षणासाठी तरतूद, राष्ट्रवादी नवजात मुलींचं रक्षण आणि महिला सक्षमीकरणावर भर, भाजप शेती विमा योजना आणणार, राष्ट्रवादी कृषी क्षेत्रातल्या विकास योजनांवर भर, भाजप अनुसूचित जातींसाठी सुविधा, राष्ट्रवादी अनुसूचित जातींचा विकास करणार, भाजप समान नागरी कायदा आणणार, राष्ट्रवादी कायदा सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार, भाजप देश सुवर्ण चतुष्कोन योजनेद्वारे जोडणार, राष्ट्रवादी रेल्वे वाहतूक, रस्ते आणि विमान वाहतूक यांचा विकास करणार, भाजप दहशतवाद विरोधात विशेष कायदा, राष्ट्रवादी दहशतवाद रोखण्यासाठी खास तरतूद। प्रचाराच्या पद्धतीत यावर्षी लक्षणीय बदल झाले। एका अर्थी हा बदल चांगला होत असल्याने शहराचं विद्रुपीकरण